नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या संपूर्ण बैलगाडा क्षेत्राचं लक्ष लागलं आहे ते 21 जून आणि 22 जूनला होणाऱ्या भव्य दिव्य पेडगाव हिंदकेसरी मैदानाकडे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य बैलगाडा मालकाच्या हृदयात विशेष स्थान असलेले हे मैदान पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहे. त्यामुळे नंदी प्रेमीमध्ये आणि बैलगाडा मालकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 21 जून रोजी ओपनचं मैदान होणार असून 22 जून रोजी आदतचं मैदान लागणार आहे. मैदानाच्या नियमावली ही जाहीर झाली आहे. ओपन मध्ये 1 शिट्टी तर आदत मध्ये 2 शिट्ट्या टाकण्याची संधी बैलगाडा मालकांनी मिळणार आहे. त्यामुळे 2 दिवस तुफान स्पर्धा आणि जबरदस्त लढती पाहायला मिळणार आहे. या मैदानाचे गुलाल मिळवण्यासाठी प्रत्येक बैलगाडा मालक वर्षभर मेहनत घेत असतो. त्यामुळे अनेक टॉप नंदी आणि नामांकित जोड्या या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. चला तर मग बघूया आपण कोणते स्वभाव आणि चर्चेतील टॉप पैरे. सर्वात पहिला स्वभाव पैरा म्हणजे अभिजित भैया पवार यांचा स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगळा शेवट सर्जा हा नंदी उर्मिलाताई गायकवाड यांचा कंदूरच्या राजासोबत दिसू शकतो. याआधी या जोडीने मैदान गाजवलं असून पुन्हा एकदा पेडगाव मध्ये हा जोड पाहायला मिळू शकतो. त्यानंतर निमगावकरांचा सावकर चालू सीझन मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला हा नंदी किरण आप्पा शेळगावकर यांच्या रायनासोबत दिसू शकतो. मागील काही मैदानामध्ये या जोडीने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे पेडगाव मध्ये या जोडीकडून मोठ्या अपेक्षा असणार आहे. पुढील स्वभाव पैरा म्हणजे लक्ष आणि सचिन. हिंदकेसरी पुसेगाव हिंदकेसरी मैदानात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसू शकते. जेव्हा जेव्हा ही जोडी एकत्र आली आहे तेव्हा गुलाल जवळपास निश्चितच ठरला आहे. काल संपन्न झालेल्या सोनारी केसरी मैदानातील मानकरी भवानी यांच्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. भवानी सोबत अमित शेठ भादले यांचा चिमण्या दिसू शकतो. चिमण्याची पुन्हा एकदा दमदार कमबॅक केल्यामुळे ही जोडी मैदानात मोठा धमाका करू शकते. यानंतर हरण्या 622 आणि सुवर्डेकर यांचा रायफल हा जोड देखील चर्चेत आहे. मागील वर्ष पेडगाव हिंदकेसरी मैदानाचा गुलाल घेणारी जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची शक्यता आहे. कारंडे एक्सप्रेस चिक्क्या आणि वाईल्ड गोल्ड जोडी हा देखील एक तगडा पर्याय आहे. या जोडीचा वेग आणि सातत्य सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे ही जोडी मैदानात उतरली तर स्पर्धा अधिक रंगतदार होणार आहे. संतोष तोडगावकर यांचा घरचा साज म्हणजे सुंदर 111 आणि मल्हार 111 सोनारे केसरी मैदानात या जोडीने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे पेडगाव मध्ये ही जोडी मोठे दावेदार ठरू शकते. सर्जा 8055 आणि हरण्या हा देखील एक स्वभाव टॉप पैर आहे. अमरापूर मैदानातील त्याची कामगिरी पाहता या जोडीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मिलिंद पाटील कोळसगाव यांचा भोंगाडॉन आणि अमित भादळे यांचा छोटा देवा ही सुद्धा जोडी चर्चेमध्ये आहे. दोन्ही नंदीचा वेग लक्षात घेता ही जोडी मैदानात मोठा प्रभाव पडू शकते. सर्जा दादा आणि रोमन ही घरची गाडी देखील पेडगाव मध्ये धावण्याची शक्यता आहे. दोघांचाही परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट कामगिरी असल्यामुळे ही जोडी दुर्लक्ष करण्यात चालणार नाही. मोहित शेठ धुमाळ यांचा महाराज आणि जोड सोनारी केसरी मैदानात चांगला चर्चेत आला होता. त्यामुळे पेडगाव मध्ये ही जोडी महाराज आणि पुष्पराज प्रेक्षकांचे आकर्षण करून घेते का हे पाहूया. मथुरचा छोटा भाऊ म्हणून ओळखला जाणारा सर्जा 1001 आणि पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल हा जोड देखील चर्चेत आहे. दोघांचाही वेग आणि फॉर्म पाहता हा जोड मोठा गुलाल घेऊ शकतो. पिस्टन 221 आणि सुंदरवास ही जोडी सुद्धा युवा पिढीची विशेष आवडती आहे. या जोडीची एंट्री झाली तर मैदानातील वातावरण अनेक रंगणार यात शंका नाही. आता सर्वांचा चर्चेचा विषय म्हणजे मोहिलशेठ धुमाळ यांचा बकासूर म्हणजे आपला देव हिंदकेसरी बकासूर नेमका कोणासोबत दिसणार आहे. याबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत, पण सध्या तरी कोणताही पैरा निश्चित सांगणं कठीण आहे. आणि शेवट घरणिकेचा राजा आणि MM नानाचा राजा यांचा ही जोडी देखील चर्चेत आहे. ही जोडी मैदानात उतरली तर मोठी लढत पाहायला मिळू शकते. तर मंडळी ही होते पेडगाव हिंदकेसरी मैदानातील काही स्वभाव आणि चर्चेतील टॉप पैरे. तुमचं मत मथुर सोबत कोणता नंदी दिसू शकतो आणि कोणती जोडी मैदानाचा गुलाल घेईल तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बैलगाडा क्षेत्रातील अशाच टॉप अपडेटसाठी आपल्या चॅनल सोबत जोडले राहा. धन्यवाद.